रेवती, बरं वाटून राहिलं का आता तुला? हा, बघू बरं. ताप गेला का? तू तू झोप. थांब, मी तुझ्यासाठी ना कॉफी घेऊन येत. राधिका, रेवती, किती दिवसांनी आपण हाक मारलीस ग. सॉरी. हे काय कायचे काय बोलून राहिलीस? वेडी आहेस का तू? सॉरी काय? आजारी आहेस ना तू? असं नको बोलू. ह्या सगळ्याचा ताण सहन होत नव्हता ना, म्हणूनच आजारी पडले. रोज स्वतःशी भांडत होते. मला कळत होतं तुझ्याशी न बोलून तुझ्यावर अन्याय करतेय मी. रेवती, हे बघ, आता आजारी आहेस ना तू, हे सगळं नाही बोलायचं. नंतर बोलू आपण हे सगळं. तू थांब, मी तुझ्यासाठी कॉफी करून आणते. बिस्किट खा, मग बरं वाटेल तुला. मग आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊया. बरं नाहीये ना? असं नाही बोलायचं. हे सगळं बोलायला अख्खं आयुष्य पडलं. कशी ग तू? कसं सगळं सहन करतेस तू? माझ्यामुळे तुला किती मनस्ताप झाला. तरी अशी प्रेमाने कशी वागू शकतेस? कारण तू माझी मैत्रीण आहेस ना. माझी सगळ्यात जवळची मैत्रीण. आपण एखाद्याला आपलं मानलं ना रेवती, का त्याच्या गुणदोषांसकट आपण त्याला स्वीकारायचं असतं. मी तुला स्वीकारलंय, आणि रागवण्यातही हक्क असतोच ना. माझा तुझ्यावर, तुझा माझ्यावरती हक्क आहे. म्हणून रागवलीस तू. रेवती, आधी शांत हो. बर, शांत हो. रडायचं नाही. मलाही खूप दिवसापासून असंच वाटत होतं. कसं समजावू तुला, काही कळतच नव्हतं बघ. पण झालं, आता मनातलं किलमिश दूर झालंय. थँक्यू. थँक्यू. तुला माहितीये ना, ते सॉरी आणि थँक्यू म्हटलेलं मला आवडत नाही म्हणून. मैत्रीत कसलं आलंय सॉरी आणि थँक्यू? हा, अगं हो, पण तरी सुद्धा तुला जेव्हा मदतीची गरज होती तेव्हा मी नव्हते ना तुझ्या बरोबर. त्या कुणाल बद्दल कळून सुद्धा मी तुला काहीच सांगितलं नाही. कुणाल? कोण कुणाल? म्हणजे तुला कुणाल बद्दल काहीच माहित नाही? नाही ना. कोण आहेत ते? आनंदनी तुला काहीच सांगितलं नाही कुणाल बद्दल? म्हणजे आनंद भाऊजींच्या ओळखीचे आहेत का ते? नाही, मला तर काही माहिती नाही. अगं हल्लीच कुणाल नावाचा एक नवीन असिस्टंट जॉईन झालाय मला. आय एम शुअर तुम्ही हिला ओळखत नसाल, कारण ही एक नंबरची खोटी आणि दगाबाज मुलगी आहे. ऍक्च्युली मी ज्या शनायाला ओळखते ती सुद्धा हीच आहे. मॅम, ती खूप डेंजरस मुलगी आहे. तुम्ही हिच्यापासून लांब राहा, आणि तुमची मैत्री असेल तर ती आत्ताच्या आत्ता तोडा प्लीज. पण हा कुणालला काहीच ऐकायला तयार नाही. त्याला समजावणं खूप कठीण आहे. पण मला काय वाटतं की त्याच्याशी शांतपणे बोललं ना तर तो कदाचित ऐकेल. तू बोलशील का त्याच्याशी? मी? अगं नाही ग रेवती, मी तर त्यांना ओळखत पण नाही. असंच कसं बोलू? आणि एकदा नाही म्हणालेत ना ते, मग काहून आपल्याला ते मदत करतील? अगं करेल तो मदत. कसं आहे की आम्ही त्याला काही सांगणं आणि तू स्वतः गुरुबद्दल आणि तुझ्याबद्दल सांगणं यात फरक आहे ना. रेवती, पण
हा सगळा आपल्या घरातला मामला असं तिसऱ्याच माणसासमोर बोलायचा बरं दिसेल का ते? पण ती गरज आहे ना आत्ता आपली. नाहीतर शनाया अशीच गुरुला लुबाडत राहील. असाही तिच्या वागण्याला काही धरबंद राहिलेला नाहीच आहे. हे बघ, गुरुवर ती वेळ यायला नको जी कुणालवरती आली. हीच वेळ आहे राधिका. गुरु जर तुला परत हवा असेल आणि गुरु समोर शनायाचं खरं रूप दाखवून द्यायचं असेल तर तुला कुणालशी बोलावंच लागेल. ह्या शनायामुळे तुला काय काय सहन करावं लागलंय आणि तुला किती संकटांना सामोरं जावं लागलंय हे आठव जरा. तुझ्या सुखी संसारात तिने विष कालवलंय. आता तिला परत तिसऱ्या कुणाचा तरी संसार नको मोडू देऊस. कारण हे असे लोक ना कधीच सुखी समाधानी नाही होऊ शकत. काल कुणाल होता, आज गुरु आहे. उद्या आणखीन तिसऱ्या कोणाचं तरी आयुष्य बर्बाद करेल ती. नाही हरे होती, माझ्यावरती जी वेळ आली ती माझ्या वैऱ्यावरती पण येऊ नये. त्यासाठी तुला कुणालशी बोलावंच लागेल. काहीतरी मार्ग काढूया आपण यातून. ठीक आहे, मी बोलते त्यांच्याशी. मी आजच बोलवून घेते त्याला कामासाठी, मग बोलूया त्याच्याशी. आज रेवती, तुला बरं नाहीये. मी तुला अजिबात काम करू द्यायची नाही. तुला जोपर्यंत बरं वाटत नाही तोपर्यंत ऑफिसचं काम करायचं नाही. अगं पण ऑफिसचं नाही, तुझं तसं केलं ना तर मी नानाजींना सांगेन ना, आणि मग ते पोरांना जसं ओरडतात तसंच तुलाही ओरडतील. चालेल का? नको, त्यापेक्षा मी तुझंच ऐक. आता आराम कर, तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते. नानीजी. काय ग, बरी आहे का रेवती? हो बरी आहे, तापही उतरलाय तिचा आता. वा, हे फार छान झालं. रात्रभर खूप सेवा केलीस ना तिची. वा, एवढं सगळं करून ती बोलली का तुझ्याशी? हो नानीजी, मायाशी बोलली ती. काय राग होता, गैरसमज होता, सगळा गेलाय. इतके दिवस मनात साचलेलं सगळं बाहेर पडलं. पण आमच्यातला दुरावा नाहीसा झालाय आता. बरं झालं. इतकं मोकळं वाटतंय म्हणून सांगते. आपला माणूस आपल्याशी बोलत नसलं ना का काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. पण तेच पुन्हा बोलायला लागलं ना का छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा आनंद वाटायला लागतो. चला, तुमच्या मैत्रीला लागलेलं ग्रहण सुटलं. चल बस, मी चहा करते राहू तुझ्यासाठी. दे ना नानीजी, मी मानते. बस, आत्ता आणते. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. बरं, मी फोन अशासाठी केलाय की मला ना जरा बरं वाटत नाहीये. काल तापही होता. अरे मॅम, मग तुम्ही घरीच थांबता का? मी शिवानीला कॉल करायला लावतो. तेच सांगते मी. परवाचा जो इंटरव्ह्यू करायचा आहे ना त्याच्या डिस्कशनसाठी तू जरा माझ्या घरीच ये आज. ओके मॅम. आणि शिवानीला सांग आज ऑफिस सांभाळ. येस मॅम. आणि हा, त्या इंटरव्ह्यूचे डिटेल्स शिवानीकडून घे. हां, आणि ती फाईल सुद्धा घेऊन ये. ओके मॅम. शिवानी पत्ता देईल तुला. तासाभरात पोच. ठीक आहे, मी पोचतो 1 तासात. ओके मॅम, टेक केअर. थँक्स. काय म्हणतोय पेशंट? अरे या ना, बसा. दिस इज फॉर यू. हे कशाला? का आता फुलंही नाही आवडत? आवडतात, पण ह्याची गरज नव्हती. वा, असं ठणकावून सांगताय म्हणजे पेशंट बरा झालेला दिसतोय. हो, डॉक्टर राधिका आल्या होत्या ना. आता ती आल्यावर मी आजारी कशी राहू शकते? काय झालं? असे का बघताय? राधिका बद्दल बोलले म्हणून का? रात्रभर उशाशी बसून होती माझ्या. हो, माहितीये मला. तुम्ही फार ग्लानीत होता काल.
तुमचा ताप उतरत नव्हता. वहिनी फार काळजीत होत्या. मी बोलले तिच्याशी सकाळी, पण ती सुद्धा अशी आहे ना, जणू काही झालं नाही अशीच वागते. अहो, एक्सपेक्टेड आहे ते. राधिका वहिनी सगळ्यांपेक्षा वेगळ्या आहेत. आणि मी म्हणालो होतो ना तुम्हाला, कुठलाही गैरसमज हा मैत्रीपेक्षा मोठा नसतो. असो, देर आहे दुरुस्त आहे. चलो, गेट वेल सून. मी निघतो. एक मिनिट, मला कुणालबद्दल तुमच्याशी बोलायचंय. चला, निघतो मी. बाय. काळजी घ्या आणि 2 दिवस ऑफिसला जाऊ नका, दगदग करू नका. हो, बाय. थँक्स फॉर फ्लावर्स. हॅलो मॅम, may I come in? अरे ये ना, बस. कसं वाटतंय आता? बरी आहे, थोडा विकनेस आहे. राधिका येईलच इतक्यात. मॅम, राधिका मॅम म्हणजे त्याच ना? मॅम, तुम्ही मला परत त्याच्यासाठीच इथे बोलवलंय का? नाही, मी कामासाठीच बोलावलंय तुला. पण एकदा तिला भेट तरी. मॅम, तुम्ही मला संकटात टाकताय. अजिबात नाही, पण मला असं वाटतं एकदा बोल तिच्याशी. रेवती, रेवती, शिरा घ्या ना. नाही, हो, असं काय करून राहिला? घ्या की शिरा. रेवती, सांग ना त्यांना. कुणाल, ही राधिका. राधिका, कुणाल. हो का? अहो, मग घ्या ना. नाही म्हणजे ऑफिस मधनच आले असतील ना, भूक लागली असेल. घ्या, गरमागरम शिरा आहे. रेवती, हे घे. नेहासाठी पण घेऊन येते. थांब जरा, बस. खा ना. शिरा खूप छान झालाय. हो का? मग घ्या ना आणखी, पोटभर खा. थँक्स. पण मॅम, मुंबईत आल्यापासून घरचं असं काही खायला मिळालंच नाही. पुण्यात होतो तेव्हा शनाया होती सोबत, पण शनायाला किचन काय आहे हेच माहित नाही. शन्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. हे पहा, मला काही तुम्हाला त्रास द्यायचा नाही. तुमच्या बाबतीत जे घडलं ते आज माझ्या नवऱ्याच्या बाबतीत घडून राहिलं. तुमचे लाग गेले असतील, पण माझा आता पुरा संसारच बर्बाद झाला. माझ्यावर आणि माझ्या पोरावरती रस्त्यावरती यायची वेळ आली आज. नाही म्हणजे फार नाही, पण मला तुमच्याकडनं थोडी मदत हवी होती. आपण जर एकत्र आलो ना, तर शन्याला धडा शिकवू शकू. हे बघ कुणाल, तू एक संसार वाचवणार आहेस. गुरु त्या शनायापायी हिला डिवोर्स द्यायला निघाला, आणि आम्हाला हे चांगलंच माहितीये की शनाया त्याच्याशी लग्न करणार नाही. राधिकाताई, तुम्ही इथेच राहता? नाही, मी माझ्या घराच्या समोरच नाना नानींकडे राहते. माझ्यासाठी आई वडिलांसारखेच आहेत ते. आणि आता पापड, लोणची, मसाले असं सगळं बनवून देते कुणाला कुणाला. छोटासा उद्योग आहे. पण हे सगळं घरातनं बाहेर पडल्यानंतर सगळं ठीक आहे, पण आपला नवरा आपल्या जवळ नसणं यासारखं दुसरं दुःख नाही कुणाल भाऊ. ताई, मी तुमचं दुःख समजू शकतो.
इफ यू डोंट माइंड एक विचारू, म्हणजे तुम्ही का सहन केलं इतकं? तुम्ही जाब का नाही विचारलं तुमच्या नवऱ्याला? जाब विचारून काय करणार होती मी? हं? संसार आधीच तुटला असता माझा. पण कुणाल भाऊ, मला आता खरंच आशा वाटून राहिली. तुम्ही जर मला मदत केली ना, तर हे माझ्याकडे लवकर परत येते. मॅम, ताई, आय एम रिअली सॉरी. मला यात पडायचंच नाही. मला प्रॉब्लेम्स नको आहेत ना. मी म्हटलं नव्हतं रेवती, आपलं रडगाणं असं तिसऱ्या माणसाला ऐकून काय उपयोग नसतो. कुणाल भाऊ, शन्याने तुम्हाला फसवलं, शन्याने माझ्या नवऱ्याला फसवलं. तसंच आणखी कुणाला फसवू नये असं वाटत होतं, म्हणून विनंती करत होते. पण राहू द्या, तुम्हाला नसेल मदत करायची तर शनाया सुधारणार नाही. राधिका ताई, तुम्ही एवढ्या पोटतिडकीनं बोलताय ना की मी तुमच्यासाठी मदत करायला तयार आहे. खरं तर मला त्या शनायचं तोंड सुद्धा बघायचं नाहीये, पण तुमच्यासाठी मी करेन. मॅम, पण आपल्याला नक्की करायचं काय? एक मिनिट. दादा, काय उपमा आज नाश्त्यात? वाह वाह वाह, दे दो एक प्लेट. एक कविता में आने वाली उपमा पसंद है और एक आपकी उपमा पसंद है. बस 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 बस. हा रेवती, बोला. कुणाल आला इकडे, जरा बोलतोस त्याच्याशी? हम्म. एक मिनिट. हा, आनंद सर. हाय कुणाल, बोल, कसा आहेस? मी बरा आहे सर. मी आता रेवती मॅमच्या घरी आहे. आता राधिका मॅम पण आहे तिथे. आणि मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. Yes, that's the spirit. Yes, and yes, good. सर, पण आता आपण पुढे करायचं काय? पुढे ना, ओके.